अरविंदच्या हत्येनंतर धारावी परिसरात मोठी होर्डिंगबाजी करण्यात आली। यामध्ये व्यर्थ न जाएगा तेरा बलिदान अशा आशयाचा मजकूर टाकण्यात आला आणि हे पोस्टर संपूर्ण धारावीमध्ये लावण्यात आले आणि इथेच वादाची खरी टिणगी पडली। धारावी परिसरात हिंदू आणि अल्पसंख्याक यांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे। या हत्येला सांप्रदायिक किनार असल्याचा आरोपही आहे। चला आपण जास्त वेळ न घालवता सीधा मुद्द्यावर जाऊया आणि जाणून घेऊया की अरविंद वैश्य कोण होता। अरविंद हा बजरंग दलाचा पदाधिकारी होता आणि गेल्या वर्षभरापासून हिंदुत्ववादी विचाराला प्रेरित होऊन काम करत होता। धारावी परिसरात तो या कामासाठी ओळखला जात होता। हे जाणून घेऊया की हत्या का झाली। लँड जिहादच्या वादातून अरविंद वैश्य या हिंदुत्ववादी तरुणाची हत्या केली। अरविंदने पाणी ठेवण्यासाठी छापड बांधकाम करतात त्या बांधकामाला विरोध केला। हे छापड प्रामुख्याने मोहरम या सणामध्ये 30 दिवसासाठी पाणी देण्यासाठी ठेवले जातात। मात्र असे छापड बांधून जमीन हडपली जाते असा अरविंदचा आरोप होता, म्हणून अरविंदने विरोध केला। सुरुवातीला काल त्याला 25 जणांनी मारहाण केली। त्यानंतर तो पोलीस स्थानकात तक्रार करण्यासाठी गेला। त्यानंतर जेव्हा तो रात्रीचा येत होता तेव्हा त्याची भोगसून हत्या करण्यात आली। या प्रकरणात तुर्तास 2 जणांना पोलिसांनी अटक केली असून 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदर प्रकरणात 7 जण अजून फरार आहेत आणि इतर 25 जणांवर दंगल करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले। यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि भेटू पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत बघत राहा